प्रतीक्षा कसली? तुझा आत्ता आवाज ऐकला ना तेव्हा जरा बरं वाटलं मला. हो आई सॉरी. ठीक आहे, नीट जा. गाडी तू चालवायचीस. येतो रात्री मिठाईचं बॉक्स घेऊन. वाट बघते. ये बंगला अपने लिए जन्नत है, जन्नत. आज या सगळ्यांना नरकात पाठवायचंय. अशी असते का रेव पार्टी? एवढा शुकशुकाट? अहो माणसं सोडा, साधं चिटपाखरू सुद्धा नाहीये इथं. कुठे गेली चिटपाखरं? उडवली की उडवून लावली? म्हणजे काय? आम्हाला कन्फर्म टीप होती की बंगला नंबर 6 मध्ये पार्टी होणार आहे, नाहीतर एवढी सगळी वरात घेऊन का आला असतो मी? हे आम्हाला काय माहित? काय माहिती म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे रावराणे. प्रोटोकॉल आहे ना, म्हणून तुमच्या लोकल पोलीस स्टेशनला मी इन्फॉर्म केलं. नंतर माझ्या टीम मधल्या एकाही माणसाला मी लोकेशन सांगितलं नव्हतं. काय वेडा नाहीये मी. आता इथे कुणीच नाही म्हणजे खबर फुटली आहे नक्की, आणि ती तुमच्या पोलीस स्टेशन मधून फुटली आहे. आता विषय असा आहे की इथून पार्टी बाहेर गेली की पार्टी होण्याआधी न्यूज बाहेर गेली हे मी शोधून काढणार रावराणे. काहीही पुरावा नसताना माझ्यावर आरोप करताय तुम्ही. हे सगळं मी जर वरपर्यंत काय वरपर्यंत नेणार तुम्ही? पोलीस स्टेशनला आल्यापासून तुमची नाटकं पाहतोय मी. सगळा करायला किती वेळ लावला तुम्ही? तेव्हा फालतू वेळ वाया नाही गेला का? अहो इकडे असं काय होतच नसतं. सगळ्या मोठ्या लोकांचे बंगले आहेत इथे. तुम्ही काय मंगळावर राहता का? रेव पार्ट्या कुठे होतात, कशा होतात माहिती आहे तुम्हाला? हे बघा, सर बंगल्याच्या आवारात सापडला. मला बघून पळत होता म्हणून धरून आणलाय. नाही सर, मी पळून जात नव्हतं. खरंच सांगतो. हे पोलीस डायरेक्ट अंगावर आले ना म्हणून थोडासा घाबरलो साहेब. कोण आहे तू? मी या बंगल्याचं केअरटेकर आहे साहेब. केअरटेकर आहे म्हणून पोलिसांना बघून पळून जात होता का तू? इथे रेव पार्टी होणार होती, त्याचं काय झालं? रेव पार्टी म्हणजे? रेव पार्टी म्हणजे? पोरं नशा करून जिंकतात, नशेमध्ये बेधुंद होतात म्हणजे रेव पार्टी. अशी एक पार्टी इथे होणार होती की नाही? काय झालं त्या पार्टीचं? अहो साहेब, तुम्ही काय बी काय बोलताय? आणि इथं तसली पार्टी होईल कशी? अहो साहेब, हा खूप सभ्य माणसाचा बंगला आहे हो. तेच सांगतोय मी. पण कोणाचा बंगला आहे हा? अहो मेहता साहेबांचा बंगला आहे. अहो ते फार मोठे बिझनेसमॅन आहेत, बडोद्याला राहतात. पण हा महिन्यातून एकदा इथं येतात, त्या दिव्याचं तेज घेतात आणि समध्यासनी ऊर्जा देतात. आईचं सांगतो साहेब. सर काहीच सापडलं नाही, काडीपेटी सुद्धा नाही. याला मला कशाला? एक मिनिट. आज घ्या. काय आज घ्या? रस्त्यावरचा माल आहे काय तो? उचलला की टाकलात? हे थोडा त्याला. मला माझ्या पद्धतीने काम करू द्या, मध्ये पडू नका. चला. तुमची पद्धत तुमच्याकडे ठेवायची. तुम्ही माझ्या हद्दीत आहात. तुम्ही इकडे लपडी करून निघून जाल, नंतर ती आम्हाला निस्तरावी लागणार. लोकल पब्लिक आम्हाला धरतं. सोडा त्याला. आणि नाया, रावराणी, मी एकदाच सांगतो. मी पण एकदाच सांगणार, माझ्या हद्दीत माझीच ऑर्डर चालणार. निघा. हा मॅडम. हंडी फुटली का? नाही मॅडम, एक प्रॉब्लेम झालाय. आता काय? डार्लिंग, ये पार्टी देख, जन्नत है ये, जन्नत. नट्स नट्स हे सगळं काय आहे? जन्नत. आज पार्टी आहे बेबी. नट्स ही आपली पार्टी नाहीये का? कारण हे सगळं वेगळंच दिसतंय. आपला बंगला चुकलाय का?
आपण आपण 6 नंबर बंगल्यात जाणार होतो ना. हीच आपली पार्टी आहे आणि हाच आपला बंगला आहे. ते 6 नंबर बंगल्यात होणार होती ग पार्टी, पण ते माझ्या सोर्स कडून सोर्स? अगं म्हणजे बंगल्याच्या केअरटेकर कडून कळलं की बंगल्यात काहीतरी झोल झालाय. म्हणजे काय झोल? अगं असेल काहीतरी, पण पाण्याचा प्रॉब्लेम असेल, वॉशरूमचा प्रॉब्लेम असेल. हे सगळं सोड, चल आता आपण पार्टी एन्जॉय करूया. चल चल. नक्की ना? नट्स नक्की काही लोचा नाहीये? कारण इथे सगळं वेगळंच दिसतंय. अगं असं काही नाहीये ग. अगं एकदा का पार्टी सुरू झाली ना की उगाच डोक्याला शॉट नको ग, म्हणून मी शिफ्ट केली इथे पार्टी. हा बंगला एकदम सेफ आहे आणि हे लोकेशन कोणाला कळणार पण नाही. बरं ऐक, इथे पोचलीस ना की करंट लोकेशन मला शेअर करायचं. म्हणजे माझा जीव ज्या पोपटात अडकलाय तो पोपट कुठे हे तर मला कळलं पाहिजे. 1 मिनिट. काय करतेस आता? एक मिनिट. पार्टी सुरू आहे त्यात फोन वगैरे काढणार नाहीयेस तू, ठीक आहे? साऊनं जाम गुणाची आहे ग. काय झालं? तिला सांगितलेलं पार्टीच्या लोकेशनला पोहोचल्यानंतर करंट लोकेशन शेअर कर. केलं पोरीने. तू सगळी चौकशी वगैरे केलीस ना? कुठली पार्टी आहे, मुलं कोण आहेत, सगळं माहिती आहे ना तुला? माहिती आहे मला सगळं माहिती आहे. आणि माझी सव ऍडव्हेंचरच नाही ग. म्हणजे भलत्याच मुलांबरोबर चालली आहे, कुठल्या तरी भलत्याच ठिकाणी गेली आहे असं नाही करणार. ती इंट्रोवर्ट आहे. पण हे लोकेशन का कळायला नकोय कुणाला? तुला या पार्टीत गुंड मवाली यायला हवेत का? नाही ना? अगं यार सॅज, इकडे सगळी मलाई मारलेली पोरपोरी आहेत. ऐऱ्या गैऱ्यांची पार्टी नाहीये ही, म्हणून मला हे लोकेशन कोणाला सांगायचं नाहीये, कळलं? अगं चल ग तू पार्टीला, चल. मला कपडे बदलायचे. अच्छा तुला कपडे बदलायचे? चल इकडे इकडे इकडून ये. और माल चाहिए मेरे को. ऊपर बॉबी बैठा है, उसके पास है, जा ले ले. चल. माल? कसला माल? तुला कपडे बदलायचे आहेत ना, काय बडबडत बसलीस? चल चेंज कर लवकर, ये. अरे देवा. घे ना. हॅलो अरे फोन नाही केलात, पोचलात का नीट? हॅलो हॅलो. हॅलो, साऊला देतोस का फोन जरा? अगं नेटवर्क इश्यू आहे. हॅलो हॅलो, नेटवर्क इश्यू आहे, नंतर करतो. हॅलो. ओके. काय अभय? देना यार, प्लीज देना यार. ए, माल नहीं तो माल नहीं, ठीक है? सॅज यार बेबी, ड्रिंक घेणार? नकोय नट्स. घे ना यार असं. नट्स मला खरंच नकोय. मी लास्ट टाइम पेलेले तेव्हा पण मला आवडलं नव्हतं. ओके ओके बरं चल. पण बेबी मी तुला आज अशी गोष्ट देणार आहे ना की तू येडी होणार आहे एकदम. नट्स नकोय मला. अगं नको हॅलो. ए लो बेटा, आ गई तेरी जन्नत. चल चल तू चल मेरे साथ, चल 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 चल. अरे सुन ना बॉबी, आज कमिंग बॉबी. आता एन्जॉय करणार आहे कोणीतरी पार्टी.
घोळच आहे फोनचा. कोणाचा घोळ आहे? फोनचा. मला वाटलं आभाईचा की. फोन करायला सांगितलं होतं पोचल्यावर, नाहीच केला. मी केला तर काहीतरी रेंजचा प्रॉब्लेम. पोरीची आठवण येते. बाबा आपण एकत्र राहतो, काका काकू पण समोर. माझी आई फिरतीवर असते, त्यामुळे आजोळी वगैरे जाण्याचा प्रश्नच येत नाही. मला वाटतं ट्रिपसाठी 1-2 दिवस सोडले तर साऊ माझ्यापासून वेगळी कधीच राहिली नाहीये. ते आता सवय करून दे. आता काही तासांसाठी गेलीये, काही वर्षांनी कायमची जाणार आहे दुसऱ्याच्या घरी. हो बाबा, विचार केला तरी कसं तरी होतं. मी अजून हिचे कपडे आवरतीये, या सगळ्या गोष्टी लावतीये. इतक्यात कुठे जायची ती? पण कधीतरी वेळ येणारच. आधी वैभवी, मग साऊ, पाखरं घरट्यातून उडणारच आहेत. पण मुली सासरी गेल्या ना, तर त्यांचं मन माहेरी आपल्या आईवडिलांमध्येच घुटमळत असतं. म्हणजे अजूनही स्वप्नामध्ये माझं घर म्हटलं की मला आईचं घर दिसतं. माहेर म्हटलं की कसं शांतता, निवांतपणा. आणि सासरी जबाबदाऱ्या, कर्तव्य, कामं. अच्छा, म्हणजे इतके वर्षात तुझं मन सासू सासऱ्यांमध्ये रमलं नाही असं म्हणायचंय? माझी गोष्ट वेगळी आहे बाबा. तुमच्यामुळे मला वडिलांची माया मिळाली. जनरली मुलींचं काय होतं ना ते सांगते मी. तुम्ही सिरियलचे डायलॉग्स का लिहित नाही बाबा? शब्दात कोणी पकडू शकत नाही तुम्हाला. नाही, नको नको नको. सिरियल वगैरे तर काय सांगू नको. त्याचे लेखक काय करतात ते मला चांगलं माहिती आहे. अरे तेच सांगायला आलो होतो. आज महा एपिसोड आहे. महा एपिसोड म्हणजे काही घडत नाही. ती कोणती उमा, तिची काहीतरी सासरी विदाई वगैरे आहे. आता 1 तास माणसं धो धो रडती. अरे इतकं दुःख होतंय तर मग सासरी कशाला पाठवायची तिला? लेखीच्या पाठवणीची प्रॅक्टिस म्हणून आता खोटो खोटो रडून घे. चल चल. अहो बाबा, माझं व्हायचं होऊ देऊ. चल. अगं काय करतेस तू इथे? कर यार, कम ऑन. मला नाही आवडत आहे बाहेर. का यार, का पार्टीचा मूड स्पॉइल करतेस तू? सगळं बाहेर सगळे ड्रग्ज घेत आहेत. हा मग कम ऑन यार, पार्टी सुरू आहे, लोक एन्जॉय करतायत आणि चल आता आपण पण एन्जॉय करणार होतो. म्हणजे रेप पार्टी आहे. नट्स, मी तुला विचारलं होतं, असं काही नाहीये ना? ही ऐक ही नॉर्मल पार्टी आहे आणि त्यातही काही लोकांना आवडतं ना, म्हणून ते ड्रग्ज घेतात. तुला हवं ते तू करू शकतेस इथे. हे बघ, इथे कोणावर कसलं कंपल्शन नाहीये. आणि तू काय एवढी अपसेट होतीयस यार? आणि हे बघ, मोठ्या माणसांच्या पार्ट्या ना ह्या अशाच असतात. बिग डील. तू पैसे कमवायला नक्की काय करतेस? सांगते. आज ना मी तुला माझ्या लाईफची अख्खी स्टोरी सांगणार आहे, पण ती अशी नाही. त्यासाठी तुला थोडं हाय व्हावं लागेल. मी तुला एक बटन देते. म्हणजे ही गोळी घे, सगळ, आणि त्यावर मस्त फर्स्ट क्लास ड्रिंक घे बेबी. बाद में बहुत मजा आएगा. मग सांगते तुला सगळं. तुझा मूड का ऑफ झालाय? मला हे आवडलेलं नाही. काय झालं काय? जे तू केलंयस आणि जे तू करतोयस ते. काय केलंय मी? 1000 वेळा तुला समजवलंय ना मी ना कुठे दरोडा टाकतोय ना कोणाचा खून करतोय. माझं गॅम्बलिंगचं स्किल आहे आणि माझं नशीब हे आजमावतो एकदा, शेवटचं. आणि कशासाठी? डोक्यावर जो कर्जाचा डोंगर आहे ना तो फोडण्यासाठी. आणि मला माझ्या स्किलवर पूर्ण विश्वास आहे. एकदा जिंकलो ना मी की सगळ्यांचे पैसे देऊन टाकेन आणि फ्युचर पण प्लॅन करेन. त्यासाठी मला श्रद्धाशी खोटं बोलावं लागलं ना तर त्यात मला गैर वाटत नाही. हो, पण त्यासाठी तू सावनीचा वापर करतोयस हे चुकीचं नाहीये का? That's too much. This is harsh. वापर बिपर काही करत नाही. हो, हे बघ कसं आहे, तू जर का इथे एकटा आला असतास तर श्रद्धाने 1000 प्रश्न विचारून तुझं डोकं खाल्लं असतं. आणि म्हणून तू सावनीच्या खांद्यावरती बंदूक ठेवलीस. म्हणजे एका गोळीत 2 शिकार.
आणि आता सावनी तुझ्या बरोबर येणार हे श्रद्धाला माहिती असल्यामुळे तिने तुला जाऊ दिलं. अरे मग प्रॉब्लेम काय आहे? साऊने श्रद्धाला विचारलं असतं, तिला एकटीला बिचारीला जाऊ दिलं असतं. आता साऊचं पण काम झालं आणि माझं पण काम झालं. विन विन सिच्युएशन आहे. आता तिची पार्टी आणि क्लबचं ओपनिंग हे असं जुळून आलं, त्याला मी काय करणार? अरे काही तासांचा खेळ आहे चालू. मी क्लब मधनं निघणार, पुण्यात चेक इन करणार, मग साऊ पार्टी संपून तिकडे येणार, मग आम्ही दोघं जण परत घरी येणार. हाय काय नाही काय? काय बोलू मी आता? खरं सांगायचं तर तू काही बोलूच नकोस आणि गिल्ट ट्रिप वर मला नेऊ नकोस. तुला एवढा प्रॉब्लेम होता तर कशाला आलीस मला पिक करायला? यायचं नव्हतं ना. रिअली सॉरी यार. मला खरंच तुला हर्ट करायचं नव्हतं यार. कम ऑन यार, ऍटलीस्ट विश मी. आता जवळ आलोय क्लबच्या. त्याची काय गरज आहे? ग्रेट गॅम्बलर आहेस बाबा तू. प्लीज यार, टोमणे नका मार. बरं ऐक, साऊला सतत फोन करत राहा, स्वतःच्या तंद्रीत राहू नकोस. अभय ती एकटी पहिल्यांदाच अशी घराबाहेर पडली. तिच्याबरोबर कोण आहे, तिच्या मैत्रिणींचे नंबर जर का असतील तर त्यांना फोन कर. कळतंय का? ऐक ना, एक बेजबाबदार बाप असल्यासारखे सगळेजण माझ्याकडे का बघताय तुम्ही? मला माहितीये मी काय करतोय ते, आणि मी माझ्या मुलीवर खूप प्रेम करतो. सो प्लीज थांब 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 थांब, इकडे इकडे. हा हा हा. विश मी. ऑल द बेस्ट. हाँ, यू आर वेरी प्राइसी यार. ऑलरेडी वेरी प्राइसी. चल बाय बाय. ये बेबी, मी ना तुझ्यासाठी फर्स्ट क्लास ड्रिंक बनवते. हा, आलेच मी. अंकित, हे हाय. हो, मिस रेखा चित्रे. अहो कुठे होतात तुम्ही? कधीपासून शोधतोय मी तुम्हाला. अंकित ऐक ना, मला इथे नाही थांबायचंय. तू प्लीज इथनं घेऊन चल. अगं जायचंच आहे आपल्याला. नताशाला मी सांगितलं होतं सावनी आणि माझ्यासाठी एक रूम वेगळी ठेवायला. म्हणजे? म्हणजे वर एक रूम आहे फक्त आपल्यासाठी. चल एन्जॉय करू. नाही, अरे एन्जॉय करू आपण. नाही ऐक ना मग. अंकित ऐक, बाहेर पडायचंय म्हणजे या बंगल्याच्या बाहेर जायचंय. या वातावरणातनं बाहेर पडायचंय. ओ कम ऑन यार. अगं आत्ता तर पार्टी सुरू झाली आहे. आता कुठे लगेच बाहेर जायचंय तुला? चल आपण वरती जाऊ आणि मस्त एन्जॉय करू. ओके? तू ड्रग्स घेतलेस? तू नाही घेतले? जाऊ